रायगडचे तीनही मातब्बर नेते मंत्री आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। एका ठिकाणी भरत शेठ गोगावले आहेत, दुसऱ्या ठिकाणी महेंद्र शेठ दळू आहेत, तर तिसऱ्या ठिकाणी थोरवे सर आहेत। आपण तिघांशी आज बातचीत करणार आहोत। सर काय सांगाल, रायगडला सर्व काही मिळालं असं वाटतं आता? कारण एका ठिकाणी मागे खूप अन्याय झाला अशी चर्चा रंगली होती रायगड जिल्ह्यावरती, मात्र आता मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद रायगड जिल्ह्याला मिळणार का, काय वाटतं? तर माझे हे दोन महेंद्र आणि मी धर्मेंद्र असे आम्ही त्रिदेव आहोत आणि ते रायगड जिल्ह्यासाठी आम्ही हे सगळे प्रयत्न करतोय। त्या प्रयत्नाने यश आलेलं आहे। आमचे कुठली पण काही कामं असतील ते आम्ही एकमेकाला विचारून घेत असतो। कसं असतं, वर खाली काही गोष्टी होत असतात, परंतु विचारणं ही फार महत्त्वाची बाब आहे आणि ते विचारविनिमयाने जर आपण गेलो तर बरेचसे प्रश्न सुटतात। आणि म्हणून आत्तापर्यंत 2.5 वर्षामध्ये आमचं कुठेही कधी क्लेश आला नाही। आम्ही काम करतोय। साहेबांनी पण आम्हाला भरपूर निधी दिला, तिघांनाही। तो आम्ही आपल्या मतदारसंघामध्ये वापरला, त्याचं फळ आम्हाला परत मिळालं। आम्हाला जनतेने परत निवडून पण आणलं। आता आम्ही परत त्याच जोमाने कामाला लागणार। त्याच्यामध्ये मोठी बाब म्हणजे मला मंत्रिपद, कॅबिनेट मंत्रिपद दिलेलं आहे। ते त्याला जोडून पालकमंत्रीपद आलं तर मग आम्हाला कोणालाही पाठीमागं वळून बघण्याची वेळ येणार नाही। आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ। आम्ही 7 आमदार आहोत एका मतदारसंघामध्ये, खासदारकीच्या ह्याच्या जिल्ह्यात। त्या 7च्या 7 लोकांना आम्ही बरोबर घेऊन जाऊ। सगळ्यांचे एका विचाराने आम्ही कामं करू आणि ती कामं ह्या जनतेच्या हितासाठी असतील। त्यानंतर आम्हाला 2 खासदार आहेत, एक मावळचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे आणि तटकरे साहेब। ह्या दोघांना पण बरोबर आमच्या घेऊन खासदार म्हणून यावं लागेल आणि आम्ही सगळ्यांनी हातात हात घालून काम करू। 2 खासदार, 7 आमदार, प्रत्येकाने प्रत्येकाचा मतदारसंघ व्यवस्थित सांभाळायचा आहे। दिलेले शब्द पूर्ण करायचे आहेत। त्यामध्ये आमच्या नेत्यांकडनं काय आणावं लागलं निधीच्या बाबतीत ते आम्ही आणू, परंतु जो मतदारसंघामध्ये ज्यांनी शब्द दिला आहे त्यांची आमची आता बांधिलकी आहे। त्या 5 वर्षाच्या आतमध्ये ह्या ज्या काय मोठ्या अडचणी असतील त्या आम्ही दूर करू। पण पहिला मुद्दा मुंबई गोवा महामार्ग, ह्याला आम्ही प्राधान्य देतोय आणि हे सरकार व्यवस्थित खातेवाटप झालं तर पहिली मीटिंग आमची असणार आहे ती मुंबई गोवा महामार्गाची। कारण स्वतः मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांनी पाहणी केली, दौरा केला, रस्ते पाहिले, सगळं त्यांनी अगदी जवळून पाहिलेलं आहे। त्यामुळे त्यांचा तो शब्द आणि आपल्या सरकारचा शब्द आम्हाला पूर्ण करायचा आहे। त्यासाठी येणाऱ्या काही कालावधीमध्ये आम्ही त्याच्यावरच्या अधिकाऱ्यांना बोलवून टाईम बॉम्ब घेऊ की टाईम पिरियडमध्ये तो रस्ता पूर्ण होणं गरजेचं आहे, अन्यथा काय ॲक्शन करायची ते पण करू। भरत शेठ, पालकमंत्री पदावरून कुठेतरी रस्सीखेच होईल असं वाटतं जिल्ह्यामध्ये? कारण या आधी देखील झाला होता। तसं वाटत नाही आहे, कारण तसं त्या तटकरे साहेबांनी परवा मला वाटतं आमचा उद्योगमंत्री दळवी हे उदय सामंत यांच्याकडे काय चर्चा केली वाटतं की भरत शेठला दिलं तरी चालेल असं त्यांच्याकडनं म्हणणं आलं। मी काय ऐकलं नाही। ठीक आहे, त्यांनी जर मोठ्या मनाने केलं तर अतिउत्तम, नाही तर मग आम्ही आमचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, या तिघांकडनं ते खातं आम्ही आमच्याकडे घेऊ। कारण आमची 6च्या 6 लोकांची मागणी आहे म्हणून। पण भरत शेठ, शिवसेनेवरती अन्याय होतो असं वाटतं का? कारण आता सभापती पद देखील भाजप अर्ज दाखल करत आहे। कालपर्यंत नीलम गोरे यांच्या नावाची चर्चा होती। शिवसेनेच्या वाट्याला आधीच कमी खाते आले आहेत, अनेक वेळा नाराजी नाट्य देखील शिवसेनेत पाहायला मिळालं आहे। पण आता जर का पालकमंत्रीपद नाही मिळालं तर पुन्हा एकदा नाही आहे। अध्यक्षपद त्यांच्याकडे दिलेलं आहे सभापतीचं आणि उपसभापतीचं पद आपल्याकडे आहे। त्यामुळे ते बॅलन्सिंग आहे, नाही म्हणता येणार नाही आहे। आणि ठीक आहे, आता जे दिलेलं आहे ते भविष्य काळामध्ये बघू कसं आहे ते, परंतु त्याला सभागृहाला जर सभापतीच नव्हता तर तो पहिला देण्याचं काम आज झालेलं आहे। थोरवे साहेब, तुम्हाला प्रश्न विचारतो, काय वाटतं रायगडवरती आता रायगडचा अन्याय दूर झालेला आहे काय? कॅबिनेट मंत्रीपद, पालकमंत्रीपद देखील मिळणार आहे, काय नेमकी भावना आहे? रायगड आता सुसाट पडणार? होय, नक्कीच आमची साऱ्यांचीच मागणी होती। आम्ही जो साऱ्यांनी उठाव केलेला होता आणि त्यानंतर भरत शेठनी केलेला त्याग हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला होता की त्यावेळेस 9 मंत्रिपदामध्ये सुद्धा भरत शेठचं नाव होतं।
परंतु पक्ष संघटनेसाठी आणि शिंदेसाहेबांना कुठेही अडचणीत येऊ नये म्हणून भरत शेटने आपल्या मंत्रिपदाचा त्याग केलेला होता आणि तो रायगडने आम्ही तिन्ही आमदारांनी पाहिलेला होता, परंतु आम्ही त्यांना गुरुस्थानी गुरुबंधू मानतो. त्यामुळे भरत शेटने घेतलेला निर्णय आम्ही सुद्धा तो निर्णय मान्य केलेला होता. आणि म्हणून आज पहिल्याच यादीमध्ये मी मागच्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं प्रचारादरम्यान की राज्यामध्ये सरकार आल्यानंतर शिवसेनेच्या वाट्याला जे काही मंत्रिपदं येतील त्यात भरत शेठचं नाम हे अग्रस्थानी असेल. आणि आम्हाला अभिमान आहे की शिंदेसाहेबांनी भरत शेठ यांना कॅबिनेट मंत्री या ठिकाणी केलेला आहे. आमची साऱ्यांचीच मागणी आहे की भरत शेठ यांना पालकमंत्री करावं. खरं तर पालकमंत्री हे आमच्याकडेच आहे, म्हणजे उदय सामंत यांच्याकडेच पालकमंत्री आमचं होतं. का रायगडला शिवसेनेचा मंत्री नव्हता म्हणून उदय सामंत पालकमंत्री होते. आज रायगडला मंत्री भरत शेठच्या रूपाने भेटलेला आहे, त्यामुळे पालकमंत्रीपद हे आमच्याकडेच आहे, तर शंका नाही आहे काय त्या ठिकाणी. महेंद्र शेठ तुमच्याकडे येतो, काय वाटतं रायगड जिल्ह्याला मंत्रीपद, कॅबिनेट मंत्रीपद, पालकमंत्रीपद, काय वाटतं, काय भूमिका? आणि भरत शेठबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? कारण त्यांना मंत्रिपद देखील मिळालेलं आहे, एखादा गुण सांगा त्यांचा. भरत शेठ पब्लिक कार्ड आहे, लोकांमधला नेता आहे, त्याच्यामुळे सगळ्यात माहिती आहे. आपण बघितलं की कुठे असले तरी भरत शेठ बाजूला 5-50 लोक नक्की असतात. लोकप्रिय नेता आहे. मागच्या वेळेस झालेल्या अन्यायाला खऱ्या अर्थाने आदरणीय शिंदेसाहेबांनी न्याय दिला असं मला वाटतं. कॅबिनेट मंत्री झालेत, पालकमंत्री निश्चित होणार आमची आग्रही मागणी आहे. आणि कोण सांगता येईल कोणाला विचारणं हे का आमचं काम नाही, कारण 6 आमदार आम्ही एकत्र आहोत. तर आमच्या आमदारांचा अधिकार आहे तो की भरत शेठला पालकमंत्री पद, कारण मागच्या वर्षीचं पालकमंत्रीपद वेगळ्या धाटणीने उठावानंतर उदय सामंतकडे होतं. हक्काचं आहे, ते आम्हालाच मिळालं पाहिजे भरत शेठना. आणि मंत्रिपदाचा उपयोग सर्वसामान्य माणसासाठी निश्चित ते करतील अशी खात्री आहे, कारण खालून प्रवास त्यांचा वर पण इथपर्यंत आलेला आहे. पंचायत समिती सभापती ते आमदार हा प्रवास खूप मोठा आहे आणि सिनियर मोस्ट आमदार आहेत, 4थ्या टर्मचे आमदार आहेत, सगळा अनुभव आहे, सगळ्या गोष्टी अनेक कमिटीवर समितीवर काम केलं आहे. तर निश्चित जनतेला फायदा होईल आणि रायगडवासी समाधानी आहेत, निश्चित आहेत की भरत शेठच्या रूपाने मंत्री पालकमंत्री होणं ही छत्रपती जिल्ह्यातली भाग्याची गोष्ट आहे आणि ती निश्चित पूर्ण होईल. बरं, शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न तिघांना, रायगड जिल्ह्याला घेऊन काय स्वप्न आहे तिघांचं? आता कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे, काय स्वप्न आहे पहिलं भरत शेठला? पहिलं तर सांगितलं की मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करणं. दुसरा संकल्प आहे आमचा रायगडच्या पायथ्याला जी शिवसृष्टी एकनाथ शिंदे साहेबांनी तिचं घोषणा केली आणि पैसे पण दिले, 50 कोटी पाठवलेत, पण पैसे आता 500-700 लाख रुपये लागत आहेत, त्याची तरतूद करतो आम्ही. तर ते एक करणं आणि हॉस्पिटल मंजूर केले त्याच्या बांधकामाला तर सुरुवात करतो आम्ही. आणि थोडासा नदीतला गाळ राहिलेला आहे, ते 20 कोटी रुपये घेऊन तो संपूर्ण जुटे बिटे गाळ काढून परत महाडमध्ये पुरे येणार नाही अशा प्रकारचं आमचं नियोजनबद्ध काम असणार आहे. आणि जे दरडग्रस्त झालेले आहेत त्यांच्या घरांचा जो प्रश्न आहे तोही प्रश्न त्या काळामध्ये भेडसावून त्यांना तो मोकळा करून देतो. बरं, शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, सुहास खंदे यांनी आता असं वक्तव्य केलेलं आहे, एका ठिकाणी छगन भुजबळ नाराज आहेत, त्यांनी असं त्यांना आव्हान केलं आहे की छगन भुजबळांनी पक्ष सोडून दाखवावा, मला त्यांची कीव येते. महायुतीमध्ये छगन भुजबळांची नाराजी काय वाटतं? आणि तुमच्यामध्ये आमदार असं वक्तव्य, तुम्हाला कसं वाटतं याबद्दल? छगन भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत. अजितदादा, तटकरे किंवा तो पटेल हे 3 नेते त्यांचे आहेत. मला वाटतं ते त्याने त्यांचा हँडल करावा. ते काय पुढं करतील, काय निर्णय देतील किंवा काय करावा हे आम्ही काय बोलणार नाही आहे. सिनियर मोस्ट माणूस आहे, कदाचित पक्षाची काय जबाबदारी द्यायची असेल तर तो एक भाग आहे. आता प्रत्येक आमचे ते नाही 4 बसवले, भाजपवाल्यांनी 4 लोकांना बसवले, तसं त्यांच्यामध्ये पण जर 2-3 लोकांना बसले असतील, थोडं समजून घेणं गरजेचं आहे. नवीन पक्ष आहे, चालणं आहे, सगळं चालू आहे, तर चला चालू आहे व्यवस्थित, असं त्यांनी करावं असं मला वाटतं. तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते रायगडमधले 3 आमदार आणि कॅबिनेट मंत्री ज्यांनी साम टीव्हीशी बोलताना आपापलं स्वप्न की रायगड जिल्ह्याबद्दल काय नेमकं तुझं स्वप्न आहे, काय नेमकं धोरण आहे, ही माहिती त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन राकेशसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.